श्री स्वामी समर्थ. गुढीपाडवा हा आपल्या मराठी नववर्षाचा पहिला आणि अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी जे काही आपण घरात आणतो त्याचा प्रभाव संपूर्ण वर्षभर घरावर पडतो असे धर्मशास्त्रात सांगितले जाते. बरेच लोक गुढीपाडव्याला सोने किंवा दागिने घेतात कारण ते शुभ मानले जाते. पण धर्मग्रंथ आणि संत परंपरेनुसार काही वस्तू अशा आहेत ज्या सोन्यापेक्षाही मोलाच्या असतात, अधिक मोलाच्या मानल्या जातात. कारण या वस्तूमुळे घरात लक्ष्मी, अन्नपूर्णा आणि देवाची कृपा, स्वामी समर्थ महाराजांची कृपा कायम राहते. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी या पवित्र वस्तू घरात आणल्या तर वर्षभर सुख, शांती आणि समृद्धी राहते असे मानले जाते. सर्वात आधी पहिली आणि महत्वाची वस्तू म्हणजे झाडू. अनेकांना वाटते की झाडू ही साधी वस्तू आहे, पण शास्त्रात झाडूला लक्ष्मीचे रूप मानले आहे. जसं आपण लक्ष्मी पूजनला झाडू घरी आणत असतो, म्हणजेच लक्ष्मी आपल्या घरी आणत असतो. म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन झाडू घरी आणणे खूप शुभ मानले जाते. झाडूने घरातील घाण आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते, अलक्ष्मी घरातून निघून जाते. त्यामुळे घर स्वच्छ आणि पवित्र राहते म्हणतात. ज्या घरात असे म्हणल्या जातात, ज्या घरात स्वच्छता असते तिथे लक्ष्मी कायम स्वरूपामध्ये वास करते. आता दुसरी अतिशय शुभ वस्तू म्हणजे गोमती चक्र. गोमती चक्र हे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीशी संबंधित मानले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी 11 किंवा 21 गोमती चक्र घरी आणून देवघरात ठेवले तर धनसंपत्ती वाढते आणि घरातील अडचणी कमी होतात असे मानले जाते, असे आपले शास्त्र सांगतात. काही लोक गोमती चक्र लाल कपड्यात बांधून तिजोरीत सुद्धा ठेवतात. आता तिसरी पवित्र वस्तू म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती. स्वामींची सेवा करत आहे आणि आपल्या घरी जर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो, मूर्ती नाही आहे तर आपली सेवा स्वामींपर्यंत कशी पोचणार? तर त्यासाठी सुद्धा आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी त्या आधी जरी आपण देवघरात नवीन फोटो किंवा मूर्ती आणली किंवा फोटो खूप जुना झालेला आहे तर नवीन फोटो आपल्याला आणायचा आहे. ही फोटो आणि मूर्ती घरी आणली तर आध्यात्मिक ऊर्जा वाढते आणि तसंच दुसऱ्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन असल्यामुळे आपण जर नवीन वर्षाला स्वामींचा नवीन फोटो घरी आणलो तर ते खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते स्वामी समर्थ महाराजांची कृपा असेल तर कितीही मोठी अडचण असली तरी मार्ग नक्की मिळतो. स्वामी भक्तांचा अनुभव आहे. त्यामुळे या दिवशी स्वामींचे दर्शन घेऊन त्यांची मूर्ती किंवा फोटो घरी आणणे खूप शुभ मानले जाते. यानंतर आणखी एक महत्वाची पवित्र वस्तू म्हणजे अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा फोटो. अन्नपूर्णा माता ही अन्नाची देवी मानली जाते. ज्या घरात अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाते त्या घरात अन्नधान्याची कधीही कमी पडत नाही असे मानले जाते. म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी अन्नपूर्णा मातेचा फोटो किंवा मूर्ती आणून स्वयंपाकघरात किंवा देवघरात ठेवणे शुभ मानले जाते. आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असावच. नसतील तर गुढीपाडवा येण्याच्या आधी किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी जरी आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणली तर नक्कीच चांगले होणार आहे. तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी जपमाळ घरी आणणे ही खूप शुभ मानले जाते. जपमाळ म्हणजे साधना आणि भक्तीचे प्रतीक. जपमाळेने देवाचे नामस्मरण केले तर मन शांत होते आणि जीवनात सकारात्मक बदल घडतात. अनेक लोक तुळशीची किंवा रुद्राक्षाची जपमाळ आणून त्या दिवशीपासून रोज देवाचे नाव घेण्याची सुरुवात करतात. आपण स्वामी समर्थ महाराजांचा जप करताना जपमाळाचा वापर करत असतो किंवा कोणत्याही मंत्र आपण जप करत असतो तेव्हा जपमाळ आपल्याला आवश्यक असते. म्हणून जपमाळ नक्कीच घेऊन यावी. यासोबतच आपल्याला ग्रंथ, जे कोणतं आपल्याला ग्रंथ हवे असेल ते या दिवशी नक्कीच घेऊन यावे. देवी देवतांचे धार्मिक पुस्तके या दिवशी घेऊन यावे. यासोबतच कबलगट्टा माळ म्हणजे कपड्याच्या बियांची माळ खूप शुभ मानली जाते. ही माळ देवी लक्ष्मीची संबंधित आहे. कमलगट्टा माळेने लक्ष्मी मंत्राचा जप केला तर धनप्राप्ती आणि आर्थिक स्थिरता वाढते असे मानले जाते. म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी कमळगट्टा माळ घरी आणून देवघरात ठेवणे खूप शुभ मानले जाते. कमळगट्टाची माळ घेणे जर शक्य नसेल तर कमळगट्टाच्या बिया मिळतात. त्या बिया काही 12 बिया अशा मिळत असतात तर त्या बिया आपण घरी आणून घ्याव्या आणि लक्ष्मींना त्या अर्पण करावा. कारण आपण रोज
कमळ आणू शकत नाही, कमळाचे फूल रोज घरी आणू शकत नाही, तर कमळगट्टा आणून ती देवीच्या चरणी या नवरात्रामध्ये नक्कीच अर्पण कराव्या. या दिवशी काही लोक या दिवशी ही तुळशीची रोप, शंख, गंगाजल किंवा चांदीची नाणे देखील घेत असतात. चांदीचे नाणे, महालक्ष्मीचे नाणे, कोरलेले नाणे देखील घरात आणतात. या सर्व वस्तू पवित्र आणि शुभ मानल्या जातात. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपण तुळशीचे रोप घरी आणले तर खूप शुभ मानले जाते. तुळशीमध्ये लक्ष्मीचे वास्तव्य रूप असते, म्हणून आपण तिची रोज पूजा आराधना करत असतो. पण घरी जर तुळशीचे रोप नसतील तर या दिवशी नक्कीच तुळशीचे रोप आणून घरी नवीन वर्षाला, या नववर्षाला लावून घ्यावे. घरात तुळस असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि देवाची कृपा आपल्यासोबत कायम राहते. लक्ष्मी नारायणाचा आपल्यासोबत वास राहतो. शंख हा भगवान विष्णूचा अत्यंत आवडता, प्रिय मानला जातो. शंख घरात आणणे म्हणजे खूप शुभ असते. शंख हा भगवान विष्णूंचा प्रिय मानला जातो. गुढीपाडव्याला शंख आणून रोज सकाळी फुंकला तर घरातील नकारात्मक ऊर्जा, कितीतरी वाईट ऊर्जा शक्ती दूर होत असतात. घरी अलक्ष्मी टिकूच शकत नाही. जेव्हा शंखाचा नाद घरी होत असतो तेव्हा, आणि लक्ष्मीचा वास आपल्या घरी अखंड राहतो, लक्ष्मीचा वास वाढतो. त्यासाठी शंख आपल्या घरी आणावा. गोमूत्र किंवा गंगाजल, गुढीपाडव्याच्या दिवशी गंगाजल किंवा गोमूत्र घरात आणून घर शुद्ध करणे खूप पुण्याचे मानले जाते. त्यामुळे घर पवित्र होते आणि देवी देवतांची कृपा राहते. गोमूत्र आणि गंगाजल किंवा गुलाबजल जरी आपण घरी आणले तर खूप चांगले होणार आहे. तसंच बेलाचे रोप, बेलाचे झाड हे भगवान शंकर आणि देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे. घराजवळ बेलाचे झाड लावले तर घरात धनधान्य आणि शांती वाढते असे सांगितले जाते. म्हणून बेलाचे रोप सुद्धा घरी आणायचे आहे. चांदीचे नाणे किंवा लक्ष्मीची प्रतिमा, सोनं शक्य नसेल तर चांदीचे छोटे नाणे किंवा लक्ष्मीचे चित्र असलेले नाणे आणणे ही खूप शुभ असते. चांदी चंद्राशी संबंधित असल्यामुळे घरात शांती आणि स्थिरता येते. चांदी घरी आणल्यास चंद्रासारखा प्रकाश आपल्या आयुष्यातही येणार आहे. म्हणून चांदीचे नाणे नक्कीच घरी घ्यायचे असेल तर या दिवशी घ्यावे. या दिवशी हे खरेदी केल्यास आपल्या आयुष्यात नवा प्रकाश यायला सुरुवात होणार आहे. धान्य, आता धान्य गुढीपाडव्याला तांदूळ, गहू, मूग, चणे यासारखे धान्य घरात आणणे खूप शुभ मानले जाते. याचा अर्थ घरात अन्न आणि संपत्ती कधी कमी पडत नाही. गुढीपाडव्याला अनेक ठिकाणी अशी परंपरा आहे की जे नवीन धान्य निघलेले असतात ते पाचही धान्य एकत्रित करून शिजवून तो देवांना प्रसाद म्हणून अर्पण केल्या जातात. अशी परंपरा तुमच्याकडे असतील तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा. गुढीपाडव्याला तांदूळ, गहू किंवा मूग अशी धान्य घरी आणून आपल्याला देवासमोर ठेवून त्यांची पूजा करायची असते. अशी धान्य घरी गुढीपाडव्याला आणल्यास आपल्या घरी कधीही अन्नधान्याची कमतरता होणार नाही आहे. म्हणून गुढीपाडव्याला सोने आणणे चांगले आहेच, पण तुळस, शंख, बेलाचे रोप, गंगाजल आणि धान्य या वस्तू ही सोन्या इतक्याच मोलाच्या आहे, तर कधी कधी त्यापेक्षा जास्त मोलाच्या मानल्या जातात. कारण या वस्तू घरात देवाची कृपा आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते. म्हणून या वस्तू घरी आणणे खूप शुभ मानले जाते. थोडक्यात सांगायचे झाले तर गुढीपाडव्याच्या दिवशी फक्त सोने आणणे आवश्यक नाही, तर झाडू, गोमती चक्र, स्वामी समर्थ महाराजांचा फोटो, मूर्ती, अन्नपूर्णा मातेची प्रतिमा, जपमाळ, कमलगट्टा माळ, तुळस, शंख अशा पवित्र वस्तू जेव्हा घरी आणत असतो तर त्या सोन्यापेक्षाही अधिक मोलाच्या मानल्या जातात. कारण या वस्तू घरामध्ये देवांची कृपा, अन्नधान्य, सुखशांती आणि सकारात्मक ऊर्जा कायम राहते. तर या वस्तू आपल्याला घरी आणायच्या आहे. ज्या वस्तूची आपल्याला आवश्यकता आहे त्या वस्तू सुद्धा आपल्याला घरी आणायच्या आहे. या वस्तूमुळे घरात देवाचा नक्कीच वास असणार आहे. आपल्या कुलदेवीचा टाक, मूर्ती किंवा फोटो नसतील तर तो सुद्धा आपल्याला घरी या दिवशी आणून घ्यायचा आहे. कारण नवीन वर्षापासूनच चैत्र नवरात्राला सुद्धा सुरुवात होणार आहे. तर या मंगल दिवशी आपल्याला नवीन वर्षाची सुरुवात या अशा पवित्र वस्तूंनी करायचं आहे. तर संपूर्ण वर्ष आपलं मंगलमय होणार आहे. त्यासाठी
आपल्याला या वस्तूची खरेदी करायची आहे. गुढीपाडवा हा आपल्या मराठी नववर्षाचा पहिला आणि खूप शुभ दिवस मानला जातो. या वस्तूची खरेदी केल्यास शुभ वस्तू आणल्या तर वर्षभर लक्ष्मी कृपा आणि सुख समृद्धी राहते. स्वामी समर्थ महाराजांची कृपा अखंड आपल्या सोबतीला असते असे मानले जाते. अनेक लोक फक्त सोने घेत नाही तर या वस्तूही खरेदी करत असतात. तर म्हणून सोन्यापेक्षा अधिक मोलाच्या मानलेल्या वस्तू या गुढीपाडव्याला नक्कीच खरेदी करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्कीच एक लाईक करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. लाईक करा. श्री स्वामी समर्थ. नक्कीच एक लाईक करा. श्री स्वामी समर्थ. करा. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. एक लाईक करा. श्री स्वामी समर्थ. समर्थ. एक लाईक करा. श्री स्वामी समर्थ. मानलेल्या वस्तू या गुढीपाडव्याला नक्कीच खरेदी करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्कीच एक लाईक करा. श्री स्वामी समर्थ. मंगलमय होणार आहे त्यासाठी आपल्याला या वस्तूची खरेदी करायची आहे. गुढीपाडवा हा आपल्या मराठी नववर्षाचा पहिला आणि खूप शुभ दिवस मानला जातो. या दिवशी घरात काही वस्तू या वस्तूची खरेदी केल्यास शुभ वस्तू आणल्या तर वर्षभर लक्ष्मी कृपा आणि सुख समृद्धी राहते. स्वामी समर्थ महाराजांची कृपा अखंड आपल्या सोबतीला असते असे मानले जाते. अनेक लोक फक्त सोने घेत नाही तर या वस्तूही खरेदी करत असतात. तर म्हणून सोन्यापेक्षा अधिक मोलाच्या मानलेल्या वस्तू या गुढीपाडव्याला नक्कीच खरेदी करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्कीच एक लाईक करा. श्री स्वामी समर्थ.